हॅलो 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 एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण बघूया युरिन कसं तयार होतं. खूप साऱ्या मुलांच्या मनातला हा प्रश्न असतो, काय युरिन तयार होतं? पाणी पिलं का 2 तासाने लगेच सर कसं काय ते किडनीमधनं फिल्टर होऊन बाहेर येऊ शकतं? किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी युरिनमध्ये येतात सर, कसं काय येतं सगळ्या गोष्टी? सगळं व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. अँड आय वुड लाईक टू teach you the all the things that you want to learn it. You are very excited to learn how to urine is formed. Okay, बघूया. आणि ते तयार झालेले युरिन हे एक्सक्रेशन करायला पण आपण खूप एक्साइटेड असतो. येस ऑर नो? होय म्हणा की. सगळ्यात रिलॅक्स. तुमच्या पुढे गुलाबजामुनचं प्लेट भरून ठेवले आणि यू हॅव प्रेशर. व्हॉट थिंग यू हॅव टू डन फर्स्ट? गुलाबजामुन खाऊन रिलॅक्स नाही वाटणार, रिलॅक्स वाटत असतं, बरोबर का? ओके, तो जोकचा पार्ट झाला, बरोबर का? हसला पण नाही. मला वाटतं तुमचा मेंदू गारटलाय थंडी, बरोबर? चला असू द्या. पण बघा युरिन कसं तयार होते. तो स्टोरी तुम्हाला कुठपर्यंत माहिती आहे की ॲफॅरंट आर्टेरिओलनं ब्लड कुठं आणलं? ग्लोमेरुलस मध्ये आणलं. कुठं आणलं? ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? प्रेशरच्या डिफरन्समुळे तिथं फिल्टर होते. काय होते? फिल्टर. बरोबर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिस्कस द प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन डिवाइड इनटू 3 मेन स्टेप्स. हाऊ मेनी स्टेप्स? तुम्हाला ह्याचा सिक्वेन्स पण विचारलाय. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ युरिन फॉर्मेशन. पहिल्यांदा काय होतं? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. उसके बाद क्या होगा? रीअब्सॉर्प्शन. उसके बाद या सगळ्याचं मीनिंग मी तुम्हाला काल सांगितलंय का? श्रावणी होय म्हणते बघा, आहे ना? सांगितले पण आठवतं का तुम्हाला? काय काय होतं फिल्ट्रेशन म्हणजे? की ब्लड मधलं गोष्टी, येस, ब्लड मधल्या बऱ्यापैकी 80% भाग कुठं जातो? फिल्टर होऊन नेफ्रॉन मध्ये जातो. राहिलेलं ब्लड कुठं जातं? माघारी जातं. इफेरंट मधून माघारी. तिथं जे ब्लड फिल्टर होतं इथून जेव्हा ब्लड आतमध्ये येतं, इथून काही गोष्टी कुठे येतात? इकडे येतात. जिकडे आलं त्याला आपण फिल्ट्रेट म्हणलं. काय म्हणलं? त्याला युरिन म्हणायचं नाही. कारण बघा, युरिन मधला बऱ्यापैकी अख्खाच पार्ट कुठं आलेला असतो? नेफ्रॉन मध्ये आलेला असतो. तिथून नेफ्रॉन काय करतं? ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या पण त्या चुकून काय झाल्या? फिल्टर झाल्या. त्या परत माघारी कुठं पाठवायच्या? ब्लड मध्ये. त्याला काय म्हणायचं? तो बघा, आता इथं आल्यानंतर कळतं की बाबा आतमध्ये ग्लुकोज, अमायनो ऍसिड हे पण फिल्टर होऊन चाललंय ह्याच्यामधून बाहेर. युरिन मधून चांगल्या गोष्टी पण बाहेर चाललेल्या आहेत असं ज्यावेळेस समजतं. कुणाला समजतं? ब्लडला आणि त्या फिल्ट्रेटला, नेफ्रॉनला. त्यावेळेस ते ह्याच्यातल्या त्या गोष्टी रिटर्न कुठं पाठवतं? परत ब्लड मध्ये पाठवतं. म्हणजे फिल्ट्रेट मधून ब्लड मध्ये रिटर्न पाठवणं म्हणजे काय असतं? आणि इथं डीसीटी पशी किंवा पुढे गेल्यावर कळतं की ब्लड मधल्या काही गोष्टी फिल्टरच नाहीत झाल्या, किंवा ऍक्च्युअली त्याला फिल्टर करणं गरजेचं होतं पण नाही झालं फिल्टर. त्या पाठवायच्या राहिलेल्या आहेत बाहेर. त्या कुठं पाठवतात मग? सिक्रेशन म्हणजे कुठून कुठं मग? व्हेरी गुड. ब्लड वेसल्स टू नेफ्रॉन. ब्लड वेसल्स टू म्हणजे सिक्रेशन. नेफ्रॉन टू ब्लड वेसल. व्हेरी गुड. कळलं का नाही कळलं? आय विल रिपीट. नेफ्रॉन मधून ब्लड वेसल मध्ये माघारी जाणं म्हणजे रिअब्झॉर्प्शन, आणि ब्लड वेसल मधनं नेफ्रॉन मध्ये रिटर्न येणं सिक्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणजे काय? इथलं ब्लड फिल्टर होऊन कुठं जाणं? इकडे येणं. याला काय म्हणायचं? अल्ट्रा फिल्ट्रेशन. आता पहिली स्टेप आधी शिकूया आपण, अल्ट्रा फिल्ट्रेशन. कुठली? अल्ट्रा फिल्ट्रेशन. चला हे बघा, आता तुम्हाला इथं कळेल बघा. ब्लड आलं, असं आलं का? आलं. कुठं आलं? ग्लोमेरुलस मध्ये आलं. कुठं आलं? ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस मध्ये काय झालं बघा? ह्यातल्या काही गोष्टी फिल्टर होऊन आला इकडं. हे जे पुढे येत चाललंय हे युरिन तयार होण्याची प्रोसेस स्टार्ट झाली. काय येतं वगैरे सगळ्या गोष्टी बघू. चला स्टार्ट फ्रॉम हेअर.
ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे बघा. आता इथं आपल्याकडे इथं 2 पार्ट आहेत आपल्याकडे. किती पार्ट आहेत? 2. कुठले कुठले 2 पार्ट आहेत सर? एक पार्ट आहे ब्लड वेसल आली तिचा बाहेर गेली आली बाहेर गेली. हे नेटवर्क आहे समजा. हे ग्लोमेरुलस म्हणून आपण एवढं. याच्या बाहेरच कोण आहे लगेच? असं करतो थांबा. सर्च करतो आपण. हे अशी आली. आता ह्याच्या बाहेर कोण आहे? ग्लोमेरुलस. तेव्हा हे असं एकदम चिटकून असते. सॉरी बाउमन्स कॅप्सूल. असं आहे बाउमन्स कॅप्सूल. बरोबर का? होय म्हणा की असं. हे ग्लोमेरुलस आहे आपला. हा बाउमन्स कॅप्सूल. ग्लोमेरुलसचे ज्या कॅपलरीज आहेत ना त्यांचा वॉल एकदम चिटकून असतो. कोणाला चिटकून आहे तो? बाउमन्स कॅप्सूलच्या वॉल सोबत. एकदम छोटा गॅप आहे त्या दोघांच्या मध्ये. कसा गॅप आहे? छोटा. हे पहा इथे दाखवले बघा. ही काय आहे? ब्लड कॅपलरी. कोण आहे हे ग्लोमेरुलस कॅपलरी आहे ना ही रेडवाली. आणि हा जो येलोवाला पार्ट आहे हा म्हणजे काय आहे? बाउमन्स कॅप्सूल. मुद्दा कळला तुम्हाला? आता इथं जर आपण झूम करून बघितलं इथं आपल्याला 3 लेअर मिळतील. किती लेअर मिळतील? 3. एक लेअर आहे तो कुणाचा? ग्लोमेरुलसचा. ह्या ब्लड वेसलचा हा लेअर झाला. ब्लड कुठं आहे सध्या? ह्याच्यामध्ये आहे ना. ब्लड कुठं आहे? येत आहे बरोबर का? तो हा जो मेम्ब्रेन ना हा मेम्ब्रेन म्हणजे हे बघ हा एक मेम्ब्रेन आहे कुणाचा? ब्लड वेसलचा. हा नंतर मध्ये थोडा गॅप आहे म्हणून आपण. त्याच्यानंतर कुठलं मेम्ब्रेन आहे? बाउमन्स कॅप्सूलचं मेम्ब्रेन आहे. आता ब्लड कुठून कुठं सॉरी फिल्ट्रेट कुठून कडे येणार आहे? मग इथं ज्या ब्लड आहे इथून कुठे येणार? ते इकडे येणार असं. बरोबर का? ह्या 3 लेअर आहेत बघा इथं. सगळ्यात वरचा सगळ्यात खालचा आणि मधला असे किती लेअर आहेत इथं? 3. त्यातले हे 3 लेअरचे नाव आहेत बघा इथं. म्हणजे फिल्ट्रेशन मेम्ब्रेन म्हणून आपण. कसलं मेम्ब्रेन? हे बघा एवढ्याला काय म्हणून आपण? फिल्ट्रेशन मेम्ब्रेन म्हणूया. हे फिल्ट्रेशन मेम्ब्रेन किती लेअरनं बनले? 3 लेअर. त्यातला पहिला लेअर कुणाचा आहे? एंडोथेलियम. कुणाचा? ग्लोमेरुलर ब्लड वेसलचा. नंतर सगळ्यात आतमधला लेअर कुणाचा आहे? इपिथेलियम. म्हणजे कुठला? हा. इपिथेलियम म्हणजे कुठला? हा. हा कोण आहे? इपिथेलियम. हा कोण आहे? एंडोथेलियम. ह्या दोघांच्या मधल्या लेअरला काय म्हणायचं? काय म्हणायचं? बेसमेंट मेम्ब्रेन बिटवीन दिस 2 लेअर. म्हणजे फिल्ट्रेशन मेम्ब्रेन किती लेअरचं बनले? 3. त्यातला पहिला वरचा लेअर कुठला? एंडोथेलियम. खालचा आणि मध्ये मेम्ब्रेन. हे विचारतील मॅचचा पेअरला तुम्हाला. स्टेटमेंट विचारतील डायरेक्ट. कळलं का नाही कळलं? हे बघा आता इथं बघा इथं काय झालंय? की ॲफेरंट आर्टरीवर आली. इफेरंट होऊन बाहेर गेली ती. बरोबर? काय लोकांच्या चेहऱ्यावर मला प्रश्नचिन्ह दिसते. खरंच कळलंय का? माझ्या भाषेत सांगू अजून. सांगा ना काय तर बोला की. कळलंय? अनुसर नाही का कळलं? मी आता माझ्या भाषेत सांगितलं खरं तर बाळा. काय आता तू अजून एकदा सांगा. चला हे तर सांगतो तुम्हाला. हे बघा आता ही जे हा जो पार्ट आहे हा ब्लड वेसल्स आहेत. बरोबर का? बरोबर का? हा काय पार्ट आहे? हे ब्लड वेसल. ब्लड कुठे सध्या ह्याच्या आत आहे. इथं ब्लड प्रेशर नसतं. आता ह्याच्याच बाहेर लगेच कोण आहे? अजून एक वॉल आहे. कोणाचा? बाउमन्स कॅप्सूल. आहे की नाही? म्हणजे कुठला वॉल झाला? हा काय झाला? बाउमन्स कॅप्सूल. काय झाला? तर बाउमन्स कॅप्सूलचा हा जो लेअर आहे ना याला काय म्हणायचं? इपिथेलियम म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? इपिथेलियम. कळलं का? कळलं का? बाउमन्स कॅप्सूल हा जो वॉल आहे ना हा याला काय म्हणलं? इपिथेलियम. आता ह्याच्या वरच कोण आहे? ह्याच्या वर आहे ब्लड वेसल्स असे आहे की नाही? ते काय? ब्लड वेसल. ह्याच्यामध्ये काय? ब्लड आहे.
तर ब्लड ह्याला काय म्हणायचं? एंडोथेलियम. कुणाला? ह्या वरच्या. आणि दोघांच्या मधल्याला काय म्हणायचं? व्हेरी गुड. दोघांच्या मधला म्हणजे हा बेसमेंट मेम्ब्रेन. ब्लडचा वरचा पार्टला काय म्हणलं आपण? एंडोथेलियम. बाउमन्स कॅप्सूलच्या वरच्याला काय म्हणलं? इपिथेलियम. दोघांच्या मधल्याला काय म्हणलं? कळलं का आता? 3 लेअर आहेत. आता ब्लड फिल्टर होताना कसं कसं फिल्टर होणार? आधी कुठे येणार? ते एंडोथेलियमला क्रॉस करणार, मग बेसमेंट मेम्ब्रेनला, आणि मग व्हेरी गुड, हे कळलं पाहिजे तुम्हाला. मग आता ते फक्त कशाने बनलेत बघा? एंडोथेलियम ऑफ ग्लोमेरुलर ब्लड वेसल, इपिथेलियम ऑफ बाउमन्स कॅप्सूल अँड बेसमेंट मेम्ब्रेन बिटवीन दिस 2 लेअर. 2 लेअरच्या मध्ये बेसमेंट मेम्ब्रेन, 2 लेअरच्या मध्ये बेसमेंट. ओके. तर बघा, ग्लोमेरुलर कॅपिलरी ब्लड प्रेशर कॉजेस फिल्ट्रेशन ऑफ ब्लड थ्रू 3 लेअर. एक महत्वाचं स्टेटमेंट आलं काय? ग्लोमेरुलर कॅपिलरी म्हणजे ही कॅपिलरी, बरोबर का? ही ऍक्च्युली कशामुळे फिल्ट्रेशन करते? प्रेशरमुळे. असं का प्रेशर क्रिएट होते बघा, तुम्ही नीट ऑब्झर्व केला कळेल. आत येताना ब्लड मोठ्या वेसल मधनं येते, बाहेर जाताना छोट्या. त्यामुळे काय क्रिएट होते? आतमध्ये प्रेशर क्रिएट होते. म्हणून बघा, जर ब्लड प्रेशर कमी झालं तर पहिल्यांदा किडनी फेल होते. काय फेल होते? किडनी. किडनी कशावर चालते? ब्लड प्रेशरवरती. लक्षात, स्टोरी अशी आहे ती. आता अजून थोडस जर आपण बघितलं तर, आता आपण थोड्या वेळासाठी काय म्हणूया, हे इथं पण कळते बघा. थोड्या वेळासाठी काय म्हणूया? इपिथेलियम, एंडोथेलियम, इपिथेलियम, आणि मध्ये काय? बेसमेंट मेम्ब्रेन. आता जो आपला हा एंडोथेलियम असतो, कोणाचा एंडोथेलियम? व्हेरी गुड, ग्लोमेरुलसचा आहे. कोणाचा आहे? हा जो एंडोथेलियम लेअर आहे, त्या लेअरच्या मध्ये मध्ये होल असतात. काय असतात? आता ते होल म्हणजे काय सर? त्याला म्हणजे कसे काय होल्स तयार झाले? ते होल तयार होण्यासाठी तिथं एक स्पेशल टाईपचे सेल असतात, त्याला म्हणायचं पोडोसाइट्स. काय म्हणायचं? हे पण विचारलंय तुम्हाला. हा, ब्लड लीक होण्यासाठीच ते असतात का? तर ते लीक होताना कुठं लीक होतं? येते नेफ्रॉनमध्ये जाते. कशामध्ये? बाउमन्स कॅप्सूल मधून आत जाते. ते लीक होण्यासाठीच पाहिजे ना, लीक झालं पाहिजे ना. फिल्टरेट कसं काय होतं? आपण चहा म्हणजे गाळतो चहा, ह्याच्यामध्ये खाली येतं का नाही? सगळंच येतं का? फक्त चहा येतो? चहा. मग काय गोष्टी आपल्याला नसतात तिथं फिल्टर होऊन द्यायच्या, तर त्या दृष्टीने तिथं होल्स तयार झालेले असतात. बघा, इपिथेलियल सेल, त्याला काय म्हणले? पोडोसाइट ऑफ द बाउमन्स कॅप्सूल आर अरेंज्ड इन अन इंट्रिकेट मॅनर लिव्हिंग सम मायन्यूट स्पेसेस कॉल्ड एज फिल्ट्रेशन स्लिट आणि स्लिट पोर्स. बघितलं बाळांनो, हा आपला लेअर आहे. कोणाचा? बाउमन्स कॅप्सूलचा कुठला लेअर होता रे? इपिथेलियम, बरोबर का? आणि ब्लड वेसलचा कोणता होता? एंडोथेलियम. आता ब्लड वेसलचा जो वॉल आहे एंडोथेलियम, तो पोरस असतो, त्याला बारके बारके होल्स असतात. पण बाउमन्स कॅप्सूलचं जे मेम्ब्रेन आहे त्याला होल नसतात. तर तिथं आहे ना, आता हे माझं एक बोट म्हणजे एक पोडोसाइट आहे. अशा खूप साऱ्या पोडोसाइट अशा अरेंज असतात बघा. असे त्यात काय झालं बघा, मध्ये मध्ये स्पेस दिसतोय का तुम्हाला? असा स्पेस त्यांनी क्रिएट केला. कुणी? पोडोसाइट्स. या पोडोसाइट आहे सगळ्या पोडोसाइट काय झाल्या? अशा अरेंज झाल्या. अशा त्यांनी असं वॉल बनवलं. पण हा वॉल काय करतोय? मध्ये मध्ये फिल्ट्रेशन स्लिट्स बनवतोय. सो बघा, इपिथेलियल सेल म्हणजेच कोण आहेत? तेव्हा दिसते तुम्हाला ह्या पोडोसाइट पांढऱ्या. पोडोसाइटची अरेंजमेंट कशी झाली आणि मध्ये मध्ये काय झालं? हा, तर ती का झाली? तर फूट प्रोसेसमुळे झाली. म्हणजे पोडोसाइटनं असे लांबच्या लांब काय बनवले? फूट सारखे स्ट्रक्चर बनवले. आणि त्यांनी काय केलं? त्यांची अरेंजमेंट अशी झाली की मध्ये मध्ये काय झालं? फिल्ट्रेशन स्लिट्स म्हणजे बारके बारके बघा, लिव्हिंग सम मायन्यूट स्पेसेस कॉल्ड एज फिल्ट्रेशन स्लिट्स. तुम्हाला विचारतील, फिल्ट्रेशन स्लिट कुणी बनवले? पोडोसाइट्स. कुणी बनवले? पोडोसाइट हे कुणाचे सेल आहेत? एंडोथेलियम का इपिथेलियम? इपिथेलियम कुणाचा पार्ट आहे? व्हेरी गुड. Epithelium is a part of Bowman's capsule which is made up from podocytes which form a special structure or special arrangement of cell to form a minute spaces called as filtration slits. बारके बारके होल्स बनवले त्यांना.
ग्लोमेरुलसला जे स्पोर असते ऑलरेडी बघ, कॅपलरी म्हणलं का त्याला पोर असतात, तुम्ही शिकलाय ना. बघा तुम्ही ब्लड आपल्या हार्टचा टॉपिक शिकलाय की नाही, त्याच्यामध्ये कॅपलरीज बद्दल काय काय शिकलाय आठवा बरं तुम्ही. कॅपलरी हा सिंगल वॉल असतात. बघा आर्टरी किती वॉलचे असतात. वेसल्सचे वॉल किती लेअरनं बनलेले असतात. 3 बरोबर आहे. कुठले कुठले. आर्टरीचा वॉल किती लेअरनं बनलाय. व्हेन्सचा वॉल किती लेअरनं बनलाय. तुम्ही रिव्हिजन करत नाहीये का. येणाऱ्या बायोची टेस्ट मी अख्ख्या सगळ्या सिलेबसवर रिव्हिजन चालू करा. यार म्हणजे बायोचं लेक्चर होत नाही, तुम्ही करायला पाहिजे रिव्हिजन. मग मी काय विचार तुम्हाला शिकवले ना मी, ब्लड व्हेसल्स, आर्टरी, व्हेन्स, कॅपिलरीज. आर्टरीजचा वॉल, व्हेन्सचा वॉल किती लेअरनं बनलाय. 3 लेअरनं होते का. टुनिका एक्सटर्ना, टुनिका मीडिया, टुनिका इंटिमा. काय आठवत नाही का. नव्हतंच तुम्हाला. काढा बरं ब्लड व्हेसल्स. बघ ना मग तिथं. मला दिलंच नाही असलं काय बुक मध्ये. मी पण लिहून दिले तुम्हाला इथं. टुनिका एक्सटर्ना, टुनिका मीडिया दिले का नाही. आहे का तिथं. बघा बरं डबल सर्क्युलेशन मध्ये 15.4 काढा. आहे का तिथं. काय काय आहे. The blood flows strictly by a fixed route through blood vessels, the arteries and veins. Basically, each artery and vein consist of 3 layers. Inner lining of squamous endothelium. कुठला स्क्वॅमस एंडोथेलियम. कळलं का एंडोथेलियम का म्हणले त्यांनी. ब्लड वेसल एंडोथेलियम का म्हणले कळलं का. कारण तो स्क्वॅमस एंडोथेलियम न बनलाय. आणि ते एंडोथेलियम ऍक्च्युली काय टुनिका इंटिमा. मिडलला काय म्हणले टुनिका मीडिया. स्मूथ मसलला बनलाय तो. आणि इलेस्टिक फायबर असतं त्याच्यामध्ये. आहे का नाही. सगळं लाईन टू लाईन वाचायला पाहिजे तुम्ही. सगळ्यात बाहेरचा कुठला टुनिका एक्सटर्ना. फायबरस कनेक्टिव्ह टिश्यूनं बनला येतो विथ कोलेजन फायबर. द टुनिका एक्सटर्ना. टुनिका मीडिया इज कम्पॅरेटिव्हली थिन इन द वेन्स. हे पण सांगितलं होतं. हे सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे. कुठल्या राज्यात जगताय तुम्ही. राज्यच नाहीये तुमचं. कुठल्या जगात राहताय तुम्ही. पुढे घे रे. खूप हे तुम्ही चुकीचं करताय बरं का. पुढचं पाटण मागचं सपाट. तो कॅपिलरीज जे असतात त्यांचं फक्त एंडोथेलियमच असतो. तो एकदम पोरस असतो. कॉमन्स कॅप्सूलचा जो लेअर आहे इपिथेलियल तो काय करतो स्पोरोसाइटनं बनलाय. तो काय करतोय मायन्यूट पोर्स बनवतोय. त्यालाच म्हणायचं फिल्ट्रेशन स्लिट्स. फिल्ट्रेशन स्लिट कुणी बनवल्या पोडोसाइटनं बनवल्या. कुणी बनवल्या पोडोसाइट. पोडोसाइटचा कुठला लेअर इपिथेलियल लेअर. इपिथेलियल लेअर आणि एंडोथेलियमच्या मध्ये कुठला लेअर आहे. व्हेरी गुड. हे बघा पोडोसाइटचे अरेंजमेंट ते तुम्हाला असे पोडोसाइट. मध्ये मध्ये काय तयार झाले तो इपिथेलियल सेल्स. ओके तेच आहे. समजते तुम्हाला. हिथं काय असते दाखवलं त्यांनी. हिथं कशा प्रकारे ती फिल्टर्ड होते ह्याच्यामधून आत जाते ते. तो तुम्हाला इथं पण कळेल. एंडोथेलियम इपिथेलियम ह्याच्यामधनं ब्लड काय झालं फिल्टर झालं. फिल्टर होतं नेमकं इथं पण बघू शकता तुम्ही. या गोष्टी इथून आत आल्या. फिल्टर होऊन काय गोष्टी इकडे आल्या. नेमकं काय आलं पण बघा. ऑलमोस्ट ऑल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ब्लड प्लाझ्मा. ब्लडचा प्लाझ्मा बरं का. ब्लडच्या प्लाझ्मामध्ये सगळं असते ना आरबीसी डब्ल्यूबीसी प्लॅटलेट सगळं. ऑलमोस्ट ऑल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ब्लड प्लाझ्मा एक्सेप्ट काय काय प्रोटीन्स पास ऑन टू लुमेन्स ऑफ बॉमन्स कॅप्सूल. बघा ब्लडमध्ये 2 पार्ट आहेत. कुठले कुठले. ब्लडचे 2 कॉम्पोजिशन आहेत. कुठले कुठले
प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स. का असं करता तुम्ही डोक्यावर पडल्यासारखे सगळे? का विसरलाय? पटापट सांगा ना मला. असं ब्लडचं मेजर कॉन्स्टिट्यूएंट काय काय आहेत? प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स. ब्लड कार्पुस्कल किंवा ब्लड सेल्स. प्लाझ्मा किती % आहे? अदर गोष्टी 45. त्या 45 मध्ये काय काय येतं? व्हाईट ब्लड सेल, आरबीसी आणि प्लॅटलेट्स. इथं मग प्लॅटलेट्स बी फिल्टर होणार का? नाही. तर काय म्हणले? ऑलमोस्ट ऑल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ नॉट ब्लड, व्हॉट? ब्लड प्लाझ्मा. म्हणजे प्लाझ्मा फिल्टर होतो, नॉट ब्लडच्या सेल. पण आता रक्त लाल आलं असतं ना मग, सॉरी युरिन लाल झालं असतं मग, बरोबर का? प्लाझ्माचा रंग कसला असतो? पेल येलो. स्ट्रॉ कलर्ड. कलरलेस म्हणला काय तुम्ही? कलरलेस असतो, पेल येलो कलरचा असतो. स्ट्रॉ कलर म्हणजे पेल येलो कलर. मग युरिनचा रंग कसा असतो? पेल येलो. म्हणजे फिल्टर काय होते ब्लड मधलं? प्लाझ्मा. आणि प्लाझ्मा मध्येच बाळांनो वेस्ट बीस्ट सगळं कुठं असतं? प्लाझ्मा मध्येच असतं. प्लाझ्माचं कॉन्स्टिट्यूएंट काय काय असतं? जवाब एकदा बघा मागे जाऊन. हा बरोबर आहे, त्यामुळे जात नाहीत. असं नसतं, कुठंच नाही अरेंजमेंट अशी. तर ते आरबीसी साईज पेक्षा मोठं होल असतं. आहे का? प्लाझ्माचं कॉम्पोजिशन बघा जरा सगळ्यांनी. काय काय प्लाझ्मा मध्ये? येस, वॉटर प्लस प्रोटीन्स वगैरे. ह्यांनी काय म्हणले? सगळं जातं, वॉटर बी जातं, फक्त काय जात नाही? प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा आणि सॉरी अख्खा ब्लड प्लाझ्मा फिल्टर होऊन पलीकडे जातो, नेफ्रॉन मध्ये जातो. फक्त काय राहतं त्यातलं? एक्सेप्ट प्रोटीन्स. प्रोटीन असं आहे तर स्टेटमेंट येतं की अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये कुठली गोष्ट पास होती? ऑल प्लाझ्मा एक्सेप्ट प्रोटीन्स पास इन टू द लुमेन ऑफ. हा काय झाला? बाउमन्स कॅप्सूलचा स्पेस. लुमेन म्हणायचं, लुमेन ऑफ बाउमन्स कॅप्सूल. लुमेन ऑफ बाउमन्स कॅप्सूल सगळ्यात महत्वाचं. बघा, ज्यावेळेस आता ब्लड आतमध्ये जाणार आहे, अबाउट मला बोर झाले का हे? ठीक आहे, मी थांबतोय. तर उद्या आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनची प्रोसेस कंटिन्यू करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की युरिन फॉर्मेशन तीन स्टेपमध्ये होते. कुठलं कुठलं? फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन, सिक्रिशन. कुठल्या कुठल्या? आता त्यात आपण बघितलं की फिल्ट्रेशन होण्यासाठी जे मेम्ब्रेन असतं ते किती लेअरनं बनलेलं आहे? 3 लेअरनं बनलेलं आहे. हा, त्याच्यामध्ये ग्लोमेरुलसचा एंडोथेलियम, बेसमेन मेम्ब्रेन आणि देन इपिथेलियम. ह्याच्यामधून ते फिल्टर होणार आहे ब्लड. मग ते फिल्टर होण्यासाठी जे मायन्यूट फिल्ट्रेशन स्लिट्स बनवलेत, ते कुणी बनवलेत? पोडोसाइट्स ऑफ एपिथेलियम. ओके, राहिलेला पार्ट उद्या बघूया आपण की कसं होते फिल्ट्रेशन. ओके.